आषाढी वारी निमित्त प्रति पंढरपूर कानेगाव मध्ये भाविकांची गर्दी। मराठवाड्यात प्रति पंढरपूर म्हणून ओळख व लाखो वारकरी भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कानेगाव मध्ये आषाढी वारी निमित्त श्री संत शिरोमणी सद्गुरू मारुती महाराज कानेगावकर यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। आषाढी एकादशी निमित्त पहाटेपासून काकडा आरती, भजन, अभिषेक, पूजा व सकाळी ठीक 10 वाजता श्रीच्या पालखी सोहळा होऊन 4 वाजता गोलाई मंदिर परिसरात पालखी रिंगण सोहळा, रात्री 9 वाजता हभप रामकृष्ण महाराज शेंडगे यांची कीर्तन रूपी सेवा व आरती होऊन सोहळ्याची सांगता झाली। यावेळी पंचक्रोशीतील लातूर, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यासह सर्व भाविक भक्त, महिला भजनी मंडळ, ग्रामस्थ यांच्यासह लोहारा, हिप्परगा, रवा, भातागळी, आशिव, मोघा, कास्ती, वडाळा येथील दिंडी व परिसरातील सर्व भक्तगण, शाळकरी, विद्यार्थी विठ्ठल नामाचा जयघोष व टाळ व मृदंगच्या गजरात वारकरीच्या वेशभूषामध्ये सामील झाले होते। यानिमित्त कानेगावचे नागरिक माजी पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र निवृत्ती कदम यांच्यातर्फे सर्व भाविक भक्तांना सकाळपासून ते संध्याकाळी सोहळा संपन्न होईपर्यंत साबुदाणा खिचडी व कानेगाव ग्रामस्थ यांचे तर्फे केळी वाटप करण्यात आले। सोहळा संपन्न होईपर्यंत कानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कानेगावचे सर्व कर्मचारी, लोहारा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, महावितरणचे कर्मचारी, ग्रामपंचायत कार्यालय कानेगाव व सर्व कानेगाव ग्रामस्थ व वारकरी भाविक भक्तांनी परिश्रम घेतले। आमदार प्रवीण स्वामी यांनी ही समाधी स्थळाचे दर्शन घेऊन वारकरी यांच्या समवेत फुगडीवर ठेका धरला।